इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला की वैष्णवी गेली. न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या, आज त्या नराधमाला शिक्षा करा. मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या. दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं, पण राजेंद्र हगवणेकडे पाहून विचारलं की यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, हे विचारलं. पुण्यातल्या वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सर्वाधिक चर्चा होते कारण राजकीय पार्श्वभूमी असलेलं वैष्णवी हगवणे यांचं सासर होतं. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता, मुळशी तालुक्याचा अध्यक्ष जो आहे राजेंद्र हगवणे, याची वैष्णवी हगवणे ही सून आहे आणि यामुळे या प्रकरणाला जरा अधिक महत्व आणि वजन प्राप्त झालेलं आहे. खरं तर या घटनेला घडून जवळपास 4-5 दिवस उलटून गेलेले आहेत. मात्र राजेंद्र हगवणे जे या प्रकरणातले मुख्य आरोपी समजले जात आहेत ते अजून फरार आहेत. पोलिसांनी अजूनही त्यांना शोधून काढलेलं नाहीये आणि FIR मध्ये ज्या कोणा आरोपींची नावं आहेत त्यापैकी शशांक हगवणे जो वैष्णवी हगवणेचा नवरा आहे, लता हगवणे जी वैष्णवी हगवणेची सासू आहे आणि ननंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. हे सगळं प्रकरण खरं तर खूप मोठ्या पद्धतीने चर्चिलं जात आहे कारण अद्यापही तिचे सासरे जे आहेत राजेंद्र हगवणे ते फरार आहेत. नेमकं असं काय कारण आहे की पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये की या संपूर्ण प्रकरणामध्ये काही राजकीय दबाव आहे, असे अनेक तर्क वितर्क या संदर्भात लढवले जात आहेत. 4-5 दिवसांनंतर आज वैष्णवी हगवणे यांचे कुटुंबीय जे आहे ते माध्यमांसमोर आले आणि अनेक धक्कादायक खुलासे त्यांनी आज माध्यमांसमोर सांगितलेले आहेत, ज्यामध्ये जवळपास 4-5 वर्षांपासून वैष्णवी हगवणे यांचा कशा पद्धतीने छळ सुरू होता, काय काय गोष्टींची मागणी त्यांच्या सासरच्या मंडळींकडनं केली जात होती. म्हणजे लग्न इतकं थाटामाटात करून 51 तोळे सोनं देऊन, फॉर्च्युनर कार देऊन, इतकं सगळं देऊनही या कुटुंबियांची जी हाव आहे ती काही थांबलेली नव्हती. अगदी आता रिसेंटली जवळपास 2 कोटींची मागणी तिच्या सासरच्या कुटुंबाकडनं झाली होती, मात्र ती पूर्ण करायला आम्ही असमर्थ होतो आणि त्यामुळे तिचा छळ अधिक झाला असं तिच्या आईने आणि वडिलांनी सांगितलेलं आहे. या बाबतीत नेमकं तिचे आई वडील काय म्हणालेत, कारण हे बोलतानाही त्यांना आपले अश्रू अनावर झालेले आहे. हुंदके देऊन तिची आई रडलेली आहे. नेमकं काय म्हणतायत ऐका. बाळाच्या झाल्याच्या नंतर खूप आनंदात होती माझी मुलगी, खूप छान राहायची. बाळाला तर इतकी जीव लावायची, जपायची. बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होतं. नंतर आता हे ज्यावेळेस ते करिश्माने मारलं, तिच्यावर खोटे नाटे आळ घेतले, ते दिरानी, सासूनी, नंदेनी, कामवाली नेहमी म्हणजे काय माझे असे संशय घ्यायचे, संशय घ्यायचे, काही पण असे बोलायचे तिला घालून पाडून. आणि असं 2 दिवस झालं, 3 दिवस झालं की एक बोलायची. शेवटचं बोलणं कधी झालं होतं, काय म्हणाले? 16 तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा. सासू संगे ते नवल्यांचे जावे वारले होते, त्यांच्या इकडे भाकरी घेऊन जा. तर मग ठीक आहे म्हणलं. मला 7:30-8ला फोन आला होता. मला म्हणले 10 वाजेपर्यंत ते येतील, 9:30-10 पर्यंत त्यांच्या संगे जा म्हणले. ठीक आहे म्हणले. ते आले 10 वाजता. मी त्यांच्या संगे तिकडे गेले मंचरला. तर तिथे 2-2:30 वाजता फोन आला की मम्मी तू म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील, फोन ज्याचा आला तो, की इकडे ये म्हणून. तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसल्यात, अशाच आम्ही सगळे बसलो होतो. त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले, ते मला आता लगेच येता येणार नाही, तुला कळतं का मी कुठं आलेली आहे. आणि ते पूर्ण काय बोलले असतील, त्या दोघी एकामागे एक उठून बाहेर गेल्या. त्याच्यानंतर आता थोडंफार कळाल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना, त्यांनी तिथे खूप टाइमपास केला, खूप टाइमपास केला. म्हणजे मला इथे यायला 4:30 वाजले होते. इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला की वैष्णवी गेली. 6 दिवस झाले, आज 6 दिवस झाले. आज त्या बाळाची काय अवस्था आहे, बाळ कुठे आहे ते पण आम्हाला माहिती नाहीये. खूप आनंदाने लग्न लावून दिलं. एवढं स्वप्नात पोरगी एवढी हौसाने सगळं करायची. आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली, सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली. ती म्हणली मला साड्या वापरायला. पैशासाठी झालं असं.
सगळं पैशासाठी. इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना तर म्हणली मला साड्या घ्यायच्यात, तर पैसे दिले मी तिला. ती साड्या सुद्धा घेऊन गेली, तर प्लस सासूला सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये तिने, की परत तिने म्हणाय नको काय की सांगाल अजित दादांना? स्वतः ते लग्नात होते, कन्यादानाच्या वेळेसही होते. काय सांगाल? न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या. आज त्या नराधमाला शिक्षा करा, त्याला सोडायचं नाही, संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये. शिक्षा ही जन्मठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला. खर तर जेव्हा तिला बाळ झालं वैष्णवीला, तेव्हा तरी परिस्थिती बदलेल असं वाटलं होतं का? आता बाळही पोरकं झालंय. बाळ झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं, बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील, सुधारतील. बाळ मला वाटतं 6 महिने 7 महिन्याचं झालं असं. त्यावेळेस तिला माणूस मारा, तिच्या नंदेनी आणि सासूने आणि नंदेने तिला घरात तिच्या मारली, तिच्या तोंडावरती थुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या ह्या कोपऱ्यात त्या इथंच बसलेल्या होत्या. त्यांच्या पायाही पडलो, 4 वेळा त्यांना विनंती केली. मला विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा. कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा. म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागत गेल्या, मी त्यात देत गेलो. काय आता शिक्षेची मागणी करतो? शिक्षेची त्यांना जास्तीत जास्तीची जेवढ्यात जास्त शिक्षा होईल तेवढी त्यांना मिळावी ही माझी आता मला असं म्हणायचं आहे की आज 7 दिवस होत आले तरी 2 आरोपी अजून फरार आहेत. त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं. ह्याच्या दादा मागे स्वतः लग्नात होते. दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण, आमच्या व्यायांकडे बघून राजेंद्र हगवणेकडे पाहून विचारलं की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, हे विचारलं सुद्धा भर लग्नात. त्यांना आशीर्वाद द्यायला आमच्या लोकांनी सांगितलं होतं, आशीर्वाद दिलेही त्यांनी. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये आता अनेक धक्कादायक खुलासे खरं तर समोर येऊ लागलेत. वैष्णवी हगवणे आपल्या मैत्रिणीशी बोललेली जी एक ऑडिओ क्लिप आहे, ती ऑडिओ क्लिप सुद्धा आता समोर आलेली आहे. यामध्ये वैष्णवी हगवणे यांना किती टोकाचा त्रास होता हे त्यामध्ये त्या व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे हा एक काय म्हणू शकतो आपण त्याला, भक्कम असा पुरावा पोलिसांना अर्थात या केसमध्ये असणारच आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे मागे जसा उल्लेख केला मी की मागच्या 4-5 दिवसापासून राजेंद्र हगवणे हे फरार आहेत आणि ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये एवढी खळबळ या संपूर्ण प्रकरणाने माजलेली आहे. असं असताना अजित पवार अद्यापही या प्रकरणावर का बोललेले नाहीत किंवा तेही खरं तर थोडा वेळ आपण बाजूला सोडूया. पण अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री असताना आपल्या जिल्ह्यामध्ये की गंभीर घटना जर घडत असेल तर अजित पवारांनी या घटनेवर अर्थात बोलायला हवं. आणि हा तर त्यांच्या गटाचा नेता आहे, त्यांच्या जवळचा नेता समजला जातो. कारण वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या लग्नामध्ये जातीनं अजित पवार हे उपस्थित होते आणि त्यावेळी त्या फॉर्च्युनर गाडीच्या संदर्भात एक प्रश्न सुद्धा अजित पवारांनी राजेंद्र हगवणेंना विचारला होता. कारण ही माहिती वैष्णवी हगवणेच्या आई वडिलांनीच या आजच्या प्रतिक्रियेमध्ये दिलेली आहे. त्यामुळे आता अजित पवार आणि पुणे पोलीस नेमकं या संपूर्ण प्रकरणामध्ये काय भूमिका घेतात, तितक्याच जलद गतीनं हा तपास पूर्ण होतोय का, हे सगळं पाहणं आता महत्वाचं असणार आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि एकूणच या विषयाबाबत तुमची भूमिका काय, कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.